धन्यवाद सोनूजी आगिवले सर, ज्यांचा आपण नुसताच आवाज ऐकला. म्हणजे त्याचं कर्जत नव्हे तर अंबरनाथ तालुका असेल, मुरबाड तालुका असेल, अवघ्या आपल्या आवाजाने मात्र सर्वांचे मन जिंकणारा एकमेव समालोचक असेल तो म्हणजे सोनूजी आगिवले सर. म्हणजे त्याचं कमी वयात मात्र खूप चर्चा राहिली त्यांची देखील. इथे मात्र मनोनी स्वतःवर विश्वास दाखवून एक चेंडू मध्ये 7 धावांची गरज असताना सामना मात्र जिंकून दिलाय. निश्चितच धन्यवाद धन्यवाद सोनू सर. निश्चितच एक आमच्यापर्यंत नुकतीच सूचना आले खडकवाडी ग्रामस्थांसाठी किंवा खडकवाडच्या प्लेयर्स साठी सन्माननीय आदरणीय पेशाने मात्र ग्रामसेवक असणारे याच गावातील एक चांगली व्यक्तिमत्व असणारे भगवानजी निरगुडा साहेब यांच्या माध्यमातून मात्र प्रत्येकी हायवा जेलसाठी खडकवाडीच्या प्लेयर्सना 100 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. तर मयूर निरगुडा कुठे असेल त्यांनी यायचे समालोचन कक्षामध्ये. चला मी पुन्हा एकदा सांगतोय त्याच्या पेशाने मात्र ग्रामसेवक असतील माझी इथे मात्र भगवानजी निरगुडा साहेब यांच्या माध्यमातून मात्र प्रत्येकी हायवा जेलसाठी लक्षात असू द्या प्रत्येकी हायवा जेलसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज लावलं गेलं. सर्व व्हॉलंटियर्सना एक सुवर्ण संधी असेल. हायवा जेल पकडा आणि 100 रुपये घेऊन जा. त्याचं 3 षटकांचा सामना असेल. पंचांचा ग्रीन सिग्नल येईल. सामन्याला सुरुवात येईल. पहिला गोलंदाजी ट्रॅक होती सज्ज झालाय सागर कांबळे. निश्चितच मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली फलंदाजी पाहिली आपण सागर यांची. निश्चितच स्वतःवर जबाबदारी होती आणि जबाबदारी मात्र पूर्णपणे खरी उतरली. शेवटच्या चेंडू मात्र थोडासा अपयश आला परंतु मनोज मात्र त्याची कमी भाषण दिली नाही आणि संघाला मात्र विजय मिळवून दिला. तशीच गुरुचरणपाडा बी संघाची मात्र सलामीची जोडी पवन आणि हेमंत असेल. स्ट्रायकर पवन पहिला चेंडू फेकून दिलाय 6 धावांसाठी. हा येणारा पवनच्या बॅट म्हणून हा हँडसम षटकार. संघाचा मात्र वैयक्तिक 6 धावांनी मात्र अकाउंट ओपन केलं जात आहे आणि तो मात्र 6 सुरुवात केली जाते. निश्चितच चांगली फलंदाजी पाहतोय आपण पवनची. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय आणि आपले मात्र इरादे स्पष्ट केलेत. चला कारव संघ जास्तीचा उशीर घेऊ नका. अजून आपल्याला 5 षटक खेचायचे. निश्चितच पहिल्या चेंडूवरती षटकार दाखवलाय. गोलंदाजामुळे विचार करण्यास भाग पडलाय फलंदाज पवन यांनी. पुन्हा एकदा त्या दिशेने मारलेला चेंडू ऑफ साइड अडवला जाईल का. क्षेत्ररक्षक येतील. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पंकजच्या माध्यमातून. इथं मात्र चित्त्याच्या चपळाने मात्र 2 धावा धावफलकावर अडवतील. या 2 ने मात्र संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल. गुरुचरणपाडा बी या संघाची 8. चांगली सुरुवात म्हणतोय आपण परंतु कारव संघाला देखील कमी लेखून जमणार नाही. मागच्या सामन्यामध्ये 40 धावांचं टार्गेट होतं ते देखील चेस केलं. चांगली फलंदाजी राहिली. निश्चितच सागरजी आता गोलंदाजीवरती आलाय. चांगली गोलंदाजी करायची. निश्चितच पुन्हा एकदा मात्र व्हाईट चेंडू असेल. निश्चितच ऑफ टेकवर टाकलेला चेंडू व्हाईट चेंडू. इथे मात्र रावंतरनी धावफल 1 ने पुढे सरसवणार आकड्यावरती. फायनलची मॅच पाहतो आपण. थोड्याच वेळात मात्र इथं प्रमुख पाहुण्याचे आगमन होईल. काही आमच्या मान्यवर मात्र इथं येऊन पोचलेत. पहिले षटक टाकण्यासाठी सज्ज सागर. पुन्हा एकदा उंचार माझ्या मात्र झेलची संधी असेल परंतु झेल मात्र जमिनीला दान आणि चेंडू मात्र सीमारेषा लगत अडवला गेला. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं परंतु तिथे मात्र 3 धावा एकवटल्या जातील. निश्चितच या 3 ने मात्र संघाचे धावफलक जाऊन पोहोचेल 12 आकड्यावरती. तर सर्व व्हॉलंटियर्स सूचना असेल हायवा जेल पकडा आणि 100 रुपयाचा कॅश प्राइज घेऊन जा. निश्चितच सन्माननीय पेशाने मात्र ग्रामसेवक असतील बुधवार विधानसभेचे सन्माननीय भगवानजी निरगुडा साहेब यांच्या माध्यमातून मात्र 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल हायवा जेलसाठी सर्व व्हॉलंटियरला. पुन्हा एकदा मात्र उच्चार मात्र चांगला चेंडू होता. क्षेत्ररक्षण मात्र सुरेख झाले परंतु एक सिंगल मात्र धावफलकावर होईल. कुठेतरी चांगल्या चेंडूला मात्र सन्मान देण्याचं काम केलं फलंदाज हेमंतने आणि निश्चितच पवनला मात्र षटकार आणण्याचं काम केलं. अजूनही मात्र 2 चेंडू शिल्लक असतील. पहिल्या षटकामधील पॉवर प्ले षटकामधील कशा प्रकारे पेस करेल पवन हा फलंदाज. इथे मात्र पुन्हा एकदा उंचार मारला चेंडू. इथे मात्र चेंडू जाईल
आउट ऑफ द पार. हा येणारा पवनच्या बॅट मधून दुसरा हा हँडसम षटकार. एक मात्र आयवाजल पकडली, दुसरा आयवाजल पकडेल का पाहणं मात्र गरजेचं असेल. पुन्हा एकदा मात्र संदीपने बॅक टू बॅक 2 आयवाजल पकडल्यात. निश्चितच संदीपचं मात्र कौतुक करावं लागेल. निश्चितच बॅक टू बॅक 2 षटकार आले गेलेत सागरच्या गोलंदाजीवरती. इथे मात्र निश्चितच थोडासा प्लेअरला दुखापत झाली आणि निश्चितच प्लेअर मात्र चेंज केला जातो. निश्चितच थोडासा रेस्टची गरज असेल. तर पहिल्या षटक मात्र समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये मात्र सागर या गोलंदाजामध्ये 25 धावा खर्च केल्यात. तर नवीन गोलंदाजाकडे आलाय राकेश. निश्चितच जे मात्र व्हॉलेंटियर्सला बक्षीस झालं ते मात्र बक्षीस मात्र पटकावलं गेले. बक्षीस देखील आमच्या समालोचन कक्षामध्ये आलाय. निश्चितच संदीप असेल या बक्षीसचा मानकरी. संदीप इंदोळा जे मात्र बुक बदल असेल परंतु क्रिकेट मात्र त्याच्या नसामध्ये भरलेलं आहे. मात्र पवनचं मात्र कौतुक करावं तेवढं कमीच असेल. निश्चितच 5 चेंडू खेळल्याने 23 धावाचे योगदान दिले. पुन्हा एकदा फुलवले त्या चेंडू मात्र थांबणार नाही. इथे मात्र चांगला झेल टिपला जातोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर लगत क्षेत्ररक्षक असतील पंकज आणि पहिला धक्का लागत असताना गुरुचरणपाडा बी संघाला. निश्चितच आमच्या परत आत्ताच सूचना येते. याच गावातील एक चांगले व्यक्तिमत्व असणारे निश्चितच अनंत निरगुडा यांच्या माध्यमातून देखील ह्या वाजेसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आला गेलंय. तर आता मात्र व्हॉलेंटियर्सना सूचना असेल 1 जेल घ्या आणि 200 रुपये जिंका. एक चांगली संधी मालामाल. इथे मात्र बक्षिसांची लय लुटत केली जाते. आमचे मायबाप प्रेक्षक असतील आमचे प्रमुख पाहुणे असतील याच्या माध्यमातून मात्र बक्षिसांची लय लूट केली जाते. नवीन फलंदाज मैदानामध्ये आले अजय. निश्चितच कुठेतरी मात्र पवनला स्ट्राईकवर आणण्याचं काम करावं लागेल फलंदाज अजय यांना. ज्या पवनने मात्र पहिल्या 5 चेंडूमध्ये 23 धावा कुठून काढल्या तो मात्र नॉन स्ट्राईकवरती अजूनही पाहतोय आपण. पुन्हा एकदा उंचावर मारत होता चित मात्र झेलची संधी असेल. पाहूया झेल खाली अजय येतील. अजयकडून चुकी होणार नाही. दुसरा धक्का लागत असताना गुरुचरणपाडा बी या संघाला. अजय मैदानामध्ये रवाना झाला सागर. इथे मात्र 5व्या क्रमांकावरती आलाय. निश्चितच 2 विकेट गेले. सॉरी 4थ्या क्रमांकावरती आलाय सागर. निश्चितच अजूनही मात्र दुसऱ्या षटकामध्ये 4 चेंडू शिल्लक असतील. एक 3 षटकाचा मॅच असेल. निश्चितच फायनलची मॅच 3 षटकाची असेल. याची देखील दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. इथे मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र इरादे स्पष्ट केलेत आपले फलंदाज पवनने. पुन्हा एकदा इथे मात्र लेग साइड चेंडू. इथे मात्र व्हाईट चेंडू असेल. इथे मात्र अतिरिक्त चेंडू फेकला गेलाय गोलंदाज राकेश कडून आणि व्हाईटच्या स्वरूपात मात्र धावफलकावरती मात्र थांबलं होतं. त्याला मात्र गती मिळाली. निश्चितच धावफलक जाऊन पोहोचला 26 या आकड्यावरती. अद्याप मात्र 2 चांगले चेंडू फेकले ते गोलंदाज सागरने. परंतु आता कुठेतरी दिशाने गोलंदाजी केली जाते गोलंदाज सागर कडून राकेश कडून.
स्ट्रायकर मात्र फलंदाज असेल सागर. इथे मात्र पाहणं गरजेचं असेल निश्चितच. चांगला चेंडू सोडून दिला सरळ चेंडूला निश्चितच. थोडस प्रेशर मध्ये पाहतोय पण फलंदाजाला निश्चितच. दोन्ही 3 चेंडू असतील दुसऱ्या षटकामधील. धावफलक मात्र 26 या आकड्यावर. पुन्हा एकदा मात्र बॅट साइडची लिडिंग एज असेल. पाहूया झेलची संधी असेल इथे मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल मात्र टिपला जातोय आणि निश्चितच इथे मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपून तिसरा गडी बाद केला जातोय. कारो संघ अजून आपल्याला 4 ओव्हर बाकी असतील त्यांच्या तीराने तुमची एक अजून दुसऱ्या षटकामधील 2 चेंडू शिल्लक असतील. नवीन फलंदाज प्रकाश इथे मात्र उंचामध्ये झेलची संधी असेल. स्वतः गोलंदाज झेल खाली येतील चुकी होणार नाही. 4था धक्का लागत असताना दत्तकृपा गुरुचरणपाडा संघाला सोनू सर क्रिश का सुनेगा गाना. इथे मात्र जो मात्र फलंदाज तिथे मात्र आल्या पावली मागायला जाताना त्या मात्र पवन मात्र अजूनही नाश्ता केंद्राचे असेल निश्चितच. शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवर मात्र कुठल्याही प्रकारचे मात्र धाव घेण्याचा मानस असेल फलंदाज पवनचं निश्चितच. स्वतःकडे मात्र स्ट्राईक ठेवण्याचा मानस असेल. पवनला देखील माहिती असेल की आपण जर पुढचे 7 चेंडू खेळतो निश्चितच धाव फलक मात्र 50 ते 55 येण्याचा प्रयत्न करू. इथे मात्र बॅट साइडची लिडिंग आहे. इथे मात्र चेंडू मात्र नो असेल निश्चितच. 55 इशारा 9 चेंडू आलाय आणि इथे मात्र त्या 9 चेंडूवरती धावा किती येतील पाहणं गरजेचं असेल निश्चितच. इथे मात्र निश्चितच पाय पुढे असेल निश्चितच. 55 इशारा अंतिम इशारा असेल. चला फिल्डिंग लावून घ्या. या 3 धावा असतील. 3 धावांनी मात्र धाव फलक जाऊन पोहोचेल ते 29 आकड्यावरती. चला उशीर करू नका मित्रांनो. अंधार होण्याचा आपण फायनल खेळ. तुम्हाला देखील बॅटिंग करायचे कारव संघ निश्चितच. कुठल्याही संघावर अन्याय होण्याचा मात्र पूर्णपणे दक्षता असेल. फील्डचा चेंडू असेल फलंदाज मयूरसाठी. मयूरच्या बॅट मधून षटकार येईल हिक्का चौकार येईल पाहणं गरजेचं असेल. चेंडू स्टेट डाव फटका पाहतोय पण बॉलवरती वेगाने आले होते अजय परंतु कुठल्याही प्रकारची धाव मात्र घेतली जाणार नाही निश्चितच. डॉट चेंडू सांगता येते. चांगलं षटक फेकलं. अद्याप एक 9 चेंडू सोडला तर गोलंदाज राकेशने पूर्णपणे कमबॅक करून दिलं संघाला आणि 12 चेंडूचा खेळ संपत आला. 12 चेंडू मध्ये धावफलकावर धावायला गेलं 30 धावा. आता मात्र राकेशने मात्र कुठेतरी एक 9 चेंडू फेकले परंतु अवघे विचार जर केला ना तर 5 चेंडू म्हणजे चांगले फेकले होते परंतु एक 6वा चेंडू थोडासा न फेकला परंतु हरकत नाही कुठेतरी कमबॅक करून दिलं. पहिल्या षटकामध्ये मात्र चांगला मार बसला होता गोलंदाज सागरांना. आता नवीन फलंदाज गोलंदाज आला अजय. स्ट्रायकर मात्र पवन असेल. इथे मात्र आल्या आगरीचं स्वागत केलं जातं निश्चितच. ज्याने मात्र 7 चेंडू नाश्ता करून पाहिले तो मात्र आता मात्र स्ट्रायकर आल्यावर पहिल्या चेंडू षटकार दाखवतो. षटकार मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 36 या आकड्यावरती.
निश्चितच पहिल्या चेंडूवर षटकार दाखवला फलंदाज पवनने. वैयक्तिक 7 चेंडूमध्ये कुठे जवळ खेळतो फलंदाज पवन. पुन्हा एकदा ऑफसेट चालू चेंडू पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक असतील पंकज कडून चुकी होणार नाही. निश्चितच इथे मात्र पवनच्या खेळीचा अंत पंकजच्या माध्यमातून. इथे मात्र 5वा धक्का लागत असताना घोडचरण पाडा बी या संघाला. पवनसाठी मात्र जोरदार टाळा झाला पाहिजे. 7 चेंडूमध्ये 31 धावांचं योगदान दिलं. लाजवाब फलंदाजी पाहिली आपण पवनची, परंतु हरकत नाही. कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये मात्र 36 धावफलक जाऊन पोचलंय. 5-36. अजूनही मात्र शेवटच्या षटकामध्ये 4 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडूमध्ये मात्र कमीत कमी 10 ते 12 धावा येणं गरजेचं असतील, कारण कारो संघाला देखील कमी लेखून जमणार नाही. निश्चितच मागच्या सामन्यामध्ये देखील 12 चेंडूमध्ये 39 टार्गेट होतं, ते पाहून चेस होताना पाहिले. निश्चितच येतं 18 चेंडूचा खेळ असेल आता तर मात्र थोडंसं आव्हान मात्र थोडंसं मोठं द्यावं लागणार आहे. निश्चितच चला 36 झालं. 36 5-36. 4 चेंडू बाकी असतील अजूनही शेवटच्या षटकामध्ये. फलंदाज तयार. नवीन फलंदाज गणेश कशा प्रकारे फलंदाजी करेल गोलंदाजी अजय यांच्या गोलंदाजीवरती. आल्या इथे मध्ये प्रहार चाललाय. फलंदाज गणेशच्या बॅट मधून आल्या तडाखा येतोय. हा हँडचा षटकार. बोल द्यायचा लवकर. निश्चितच कुठेतरी मात्र थोडस मनोबल वाढवण्याचं काम करतात क्षेत्ररक्षक कारवाई संघाचे. निश्चितच गोलंदाजाचे 2 षटकार मात्र आले, परंतु पवन सारखा विकेट देखील बाद केलाय या अजय या गोलंदाजाने. धावफलक मात्र आता वाऱ्याच्या वेगाने पुढे सरसवणार 42 आकड्यावरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे षटकामधील. पुन्हा एकदा उंचावर मारत होता. इथं मात्र डायरेक्ट हिट दिलाय आणि रनआउटच्या स्वरूपात मयूरला मात्र डगआउटचा रस्ता दाखवलाय. चला फलंदाज लगेच जायचं. चला उशीर करू नका. निश्चितच डायरेक्ट हिट होता. डायरेक्ट हिट स्वरूपात मात्र इथे मात्र मयूरला मात्र माघारी धाडण्याचं काम केलं. कुठेतरी फसवा चेंडू फेकला होता गोलंदाज अजयने. आता मात्र स्ट्रायकर विराज असतील निश्चितच. त्या गणेशने मात्र षटकार दाखवला, त्याला मात्र स्ट्रायकर आणण्याचं काम करावं लागलं. अजूनही 2 चेंडू असतील आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचलं 42 आकड्यावरती. फायनलची मॅच पाहतोय आपण. ओम साई मित्रमंडळ खडकवाडा आयोजित मैत्री चषक 2026. इथे मात्र आलेल्या आपल्या नावाची छाप सोडताना पाहावं लागेल. जेलची संधी असेल, सागर कडून चुकी होणार नाही. आणि इथे मात्र 7वा धक्का लागत असताना घोडचरण पाडा बी या संघाला. थोडासा रोल घ्यायचा म्हणजे नवीन फलंदाजाच्या मैदानामध्ये आलाय गणेश आलाय. गणेश आणि गणेशाची जोडी असेल. निश्चितच शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवर मात्र चौकार षटकार येणं गरजेचं असेल. धावफलकावर धावफलक अजूनही स्थिर असेल 42 आकड्यावरती 7 गड्याच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू गोलंदाज अजय. पुलवालीचा चेंडू, चेंडू मात्र फसवा चेंडू होता. बॅट साईडची लिडिंग एज आणि चेंडू इथे थांबणार नाही. चेंडू मात्र जाईल जमिनीला गुदगुल्या करत धन धन सीमारेषा बाहेर. हा येणारा गणेशच्या बॅट मधून चौकारांमध्ये संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल 6 आकड्यावरती. येणारे 18 चेंडू आणि 47 धावांची गरज असेल सिद्धिविनायक कारवाई संघाला.
चला मगाशी जे झेल्ड प्ले ना त्याने यायचं निकेश आणि संदीप. तर मी विनंती करतो सनोज वगैरे सरांना आपण शेवटचा सामना या शेवटच्या सामन्यामध्ये प्रेक्षकांना मात्र एक मजा येईल असं समालोचक सोनू वाघेला सर या. अठरा मध्ये 47 धावांची गरज असेल तर या मी विनंती करतो या पंचकृष्णामधील कोण जर बरेच व्यक्ती आला असेल तर या आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन स्थान बनवायचं. म्हणजे त्याचं आपण स्पर्धा पाहतोय सन्मानाची आणि मानाची स्पर्धा पाहतोय. ओम साई खडके आयोजित मैत्री चषक 2026 आणि जे आपण ऑन स्क्रीन पाहतोय जे मात्र मान्यवर त्यांचं देखील आपण सहर्ष म्हणून सांगू पाहतो. म्हणजे त्याचं त्यामध्ये मात्र प्रत्येक मान्यवरांनी मात्र मोलाचं योगदान दिलं. तुम्ही पुन्हा एकदा बदल करतो समालोचन मध्ये. मी थांबतो तुम्ही थांबू नका ऐकत राहा पाहत राहा. एक ह्याच पंचकोशामधील सुमधुर आवाज सोनू वाघेला सरांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच योगेश इंदुळे सर यांचा पण आवाज ऐकला. जवळ पण एकदा मॅचच्या दिशेने थेट फायनलची मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. एका साईडनं श्री सिद्धिविनायक काराव टीम आणि त्यांना फाईट करतीय सध्या तरी दत्त कृपा गुरसरणपाडा बी संघ. ओम साई खडकी आयोजित मैत्री चषक 2026 हे शानदार पर्व आणि या शानदार पर्वातील शेवटची अंतिम मॅच फायनल मॅच आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. पहिल्या पूर्वार्धामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना दत्त कृपा गुरसरणपाडा बी टीमनं दर्शक दाफलकावरती लगावले होते धाबा. टोटल 46 47 धाबांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये जर पाकलं गेलं तर 47 धाबांचा इथे पाठला करायचा परंतु मैदानाच्या आतमध्ये घडले काय. याचबरोबर आपण पाहतोय अगदी अभिमन्यू विनाशकाली विपरीत भूती शेवटच्या मॅच मध्ये केले नाराज फलंदाज सागर कांबडीनं फलंदाज बाद. खेळाडूंना प्रत्येक खेळाडूंना 3 षटकारांसाठी 501 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. दादरी गावातील एक चांगले व्यक्ती महत्वाचे समाजसेवक आहेत कृष्णजी गावंडा यांच्याकडे तुम्हाला 3 षटकारांसाठी जवळपास तुम्हाला 3 षटकारांसाठी 501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये घडले काय अगदी ब्लॉक हॉलचा बॉल होता आणि त्यावरती लेफ्ट शॉट लॉंग ऑनला टिपला जाईल देईल आणि संपवलाय. इथे आपण पाहतोय फलंदाज राकेश कांबडीचा खेळ बागतोडगाव.
मैदानाच्या आतमध्ये फक्त क्रिकेटचा क्वालिटी दाखवा आणि प्रत्येकाने इथे खेळाडूवृत्ती दाखवा प्लीज, कारण जे नॉस्ट्रा गेंडला जे आपण स्टंप पाहतोय, बेल्स पाहतोय, ते विजेता संघ घेऊ शकता आणि जो पराभव संघ आहे त्या संघाने जे स्ट्राईक एंड वरती जे काही स्टंप आहेत, बेल्स आहेत, ते तुम्ही घेऊ नका. नॉन स्ट्राईक एंड वरचे जे काही तुमचे स्टंप आहेत, बेल्स आहेत, ते तुम्ही घेऊ शकता, तुमचा हक्क आहे. परंतु जो स्ट्राईक एंड वरती जे काही स्टंप आणि बेल्स आहेत ते तुम्ही घेऊ नका प्लीज. थोडं सहकार्य करा, कारण या मैदानावरती आम्हाला सातत्याने इथे प्रॅक्टिस करावं लागते. परंतु यावेळेस पुन्हा एकदा साईडला बॉल पुन्हा एकदा यावेळेस पाहिलं गेलं तर ऑब्स्टिकच्या बाहेर एक्स्ट्राच्या स्वरूपात थांबलेले एकाच्या मदतीने संख्या पुढे सरकेला 4 धाबा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. यावेळेस आपण पाहतो ऑन साईडला फटका ड्राईव्ह केलाय, 47 धाबांचा पाठला करत असताना ठोकलाय इथे मनोज कांबळीनं, बिग हिट आणखीन एक षटकार. बरोबरचं कॅश प्राइज कमावलंय, थँक्यू. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट प्लेनचा बॉल हुक केलाय, येस्टनच्या पाठीमागे विकेट किपर टिपला जाहील देईल आणि संपवलाय फलंदाज मनोज कांबळीचा गेल. बाकरोडा गाव अपेक्षा होते त्याच खेळाडूने नाराज केलाय सिद्धिविनायक काराव टीमला. खरं तर मनोज कांबळी का डिटर पाठीमागच्या सामन्याचा मान ऑफ द मॅचचा हिरो, 1 चेंडू 6 धाबाची गरज असताना खरं तर गुडचरणपाडा ए संघाला त्याने पराभव स्वीकारावा लागला. परंतु आता दत्तकृपा गुडचरणपाडा बी टीमच्या विरोधात त्याने थोडंसं नाराज केलंय. फायनलची मॅच आहे, कोणता संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु आपण जर पाहिलं गेलं तर सागर कांबळी, राकेश कांबळे आणि मनोज कांबळी हे तिन्ही खेळाडू हार्ड हिटर होते. तिन्ही खेळाडू स्वस्तामध्ये बाद झालेत आणि लवकरात लवकर मैदान त्याने बाहेर सोडलाय. परंतु इथून स्ट्राईक गेंदवरती तुम्हाला पाहायला मिळतील अजय ऑन स्ट्राईक आणि त्याच्या साथीनं प्रथमेश आदिल एक हार्ड हिटर आहे, त्याच्या बॅटमधून सातत्याने चांगला धाबा येत असतात. परंतु पॉवर प्लेचा पहिल्या षटक आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धाबा येत नाहीये. कदाचित गोलंदाज या ठिकाणी पवन पाहायला मिळतात, त्यांनी पवन पहिल्या षटकामध्ये केले कमबॅक. आता समीकरण राहिलंय 12 बॉल आणि विजयासाठी 37 धावसंख्येची गरज जिंकण्यासाठी. अंधाराचं साम्राज्य पसरण्याच्या अगोदरच आपल्याला हा सामना इथे कंप्लीट करायचा आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय ज्यांची आम्हाला आतुरता लागली आहे. आज जवळपास 4 दिवसांची आतुरता आम्हाला या ठिकाणी लागली गेली आणि आज संध्याकाळचे सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये फायनलचा मुकाबला आहे आणि फायनलच्या मॅच मध्ये काही क्षणातच ज्यांची रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळेल. याच पंचकृषीमधील एक दमदार व्यक्ती महत्व त्यांचा VIP नंबर 7999. पंचायत समिती कर्जत माजी सभापती सन्माननीय राहुल शेठ विषय काही क्षणातच त्यांचं आगमन होईल आणि त्यांचं देखील आपण करूया वेलकम. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय शटअप लेन, फार मोठी गाप, लॉंगॉनला वेगाने पवन वेगाने चेंडूवरती पोहोचले होते आणि या ठिकाणी घडले काय अगदी रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक होईल फलंदाज बाद. दत्तकृपा गुडचरणपाडा बी टीमच्या मैदानाच्या आतमध्ये जल्लोष जल्लोष आणि जल्लोषच. रनवे मध्ये थोडासा अडखळा आणि प्रथमेश सप्रा देखील लवकरात लवकर बाद झाला. त्यामुळे आता हा 1 साइडेड सामना पाहायला मिळेल, कारण हे 4 फलंदाज हार्ड हिटर होते आणि 4 फलंदाज सध्या तरी डगआउटच्या वाटेवरती पाहायला मिळतात. न्यू पाटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रेड नंबर 6 वरती प्रकाश निरगुडा. हा देखील एक चांगला खेळाडू आहे, त्याच्या बॅटमधून चांगला दाबा सातत्याने येत असत. परंतु या मॅच मध्ये दत्तकृपा गुडचरणपाडा बी टीमच्या विरोधात तो कसा खेळ करेल. 11 बॉल 36 धाबा अजूनही मॅच संपलेली नाहीये. एखाद्या खेळाडूने या मैदानावरती एखादी इनिंग चांगली साकारली ना तर मॅच मध्ये पुन्हा एकदा सिद्धिविनायक काराव टीम येऊ शकते. 11 बॉल मध्ये 36 धाबा बनणं इतकं कठीण नाहीये, कारण पाठीमागच्या सामन्यामध्ये आपण बघलं गुडचरणपाडा ए टीमच्या विरोधात सिद्धिविनायक काराव टीमनं 12 बॉल मध्ये 39 धाबा बनवलेत. परंतु यावेळेस फुलर लेन
त्याला पाठवलं सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रकाश निरगुडाच्या बॅट मधून आलाय बिग हिट, मॅक्झिमम ठोकलाय षटकार. करणारी टीम सिद्धिविनायक कारव संघ. सध्या तरी फुलर लेनचा बॉल होता स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय प्रकाश निरगुडा आणि त्याच्या बॅट मधून षटकार आलाय आणि या बॉल वरती खर तर प्रकाशने पागलाय. फुलर लेन कमरेपेक्षा जास्ती वरती बॉल आहे की नाही हे देखील पाहणं गरजेचं, परंतु फुलर लेनचा बॉल होता आणि इथून आपण पाहतोय सध्या तरी थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. चला दीपक निरगुडा पण एका मिनिटामध्ये यायचं आणि अक्ष खरतर हे निर्णय फार क्लोज आहेत. आपण पाहतोय खरतर त्या ठिकाणी फुलर लेन आणि त्यावरती षटकार ठोकलाय. थोडासा दबाव आहे गोलंदाज अजय वरती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ऑन स्क्रीन फुलर लेनचा बॉल. गोलंदाज अजय आहेत, परंतु स्ट्राइक एंड वरती प्रकाश निरगुडा फुलर लेन आणि बरोबर बॅट वरती मिडल देखील केलाय आणि इथून सध्या तरी पाकलं गेलं तर थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील दीपक निरगुडा आणि लगेचच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला डिसिजन जो पेंडिंग आहे तो पेंडिंग या ठिकाणी क्लिअर होईल. ऑफिशियल पंच देखील तुम्हाला दीपक निरगुडा पाहायला मिळतात. चला या चेंडूवरती काय घडलंय, यस तिथे फेअर डिलिव्हरी आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचं नो बॉल नाही आहे आणि तिथे षटकार टोकल्या फलंदाज प्रकाश आणि निरगुडानं. 17 धाबा फुलकावरती बॉल शिल्लक 10, त्यामध्ये करायच्या 30 धाबा. यावेळेस पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल होता, लॉंगॉनला वेगाने पोहोचलेत पवन आणि टीपला जाईल देईल आणि संपवलाय फलंदाज प्रकाश निरगुडाचा खेळ. बघतो नका मधील वंदे मातरमचं कॉम्प्लेक्स आणि त्या वंदे मातरम मधून आपण जर बघलं तर अत्यंत आमच्या जवळची मित्र आणि त्याच विभागामधील एक चांगले समालोचक निलेश तांबे साहेबांचे ते आगमन झाले गेले आणि त्यांचं देखील मी करतोय सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुमचं खडकी आयोजित मैत्री चषक 2026 मध्ये वेलकम सर. आपण आलात आणि या स्पर्धेच्या आपण शुभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. आणि त्याचबरोबरीनं बघलं तर अत्यंत आमचे जवळचे मित्र मी म्हणेन जे काय आमचे सर्वस्व आणि ग्रामपंचायत कारवचे सर्वस्व ग्रामपंचायत कारवचे लिपिक आहेत आणि 3 गाव आणि 4 वाड्या ते सांभाळणाऱ्या अतिशय चांगल्या व्यक्तिमत्व प्रवीण निरगुडा यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांचं देखील मी करेन सहर्ष मनपूर्वक स्वागत. खडकी गावातील एक चांगले समाज सेवक आहेत आणि एक चांगले व्यक्तिमत्व आहेत आणि अत्यंत आमचे जवळचे मित्र आहेत. त्यांना देखील करीन मी सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम सर. आपण आलात आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत. आपली हक्काची स्पर्धा आहे, मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे, त्यामुळे आपण मुख्य व्यासपीठावरती आपण तुमचं देखील मी करेन वेलकम. थँक्यू सो मच. जवळ पण एकदा माझ्या दिशेने जिथे 8 बॉल आणि 27 धावसंख्येची गरज आहे. फायनलचा मुकाबला आहे. कोणता संघ पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवरती नाव कोरेल आणि कोणता संघ कोणावरती भारी. एका साईडनं 8 बॉल 27 बनवायच्यात, या धावा बनल्या जातील, परंतु हे चेंडू 2 फार निर्णायक आहेत. या 2 चेंडूवरती एका दुसरा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा सिद्धिविनायक कारव टीम इथे मैदानाच्या आतमध्ये विजयाच्या दिशेने जाऊ शकते. परंतु सध्या तरी बघलं तर अलॉंग द कार्पेटनं या ठिकाणी बघलं गेलं तर अगदी क्वालिटीचा त्रुट त्या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु तिथे 2 धावा मिळाल्या. त्या 2 धाबेच्या मदतीने संघटित संघटन पाहायला मिळाला. 22 धाबा दफलकावरती टार्गेट आहे 47चं. 7 बॉल मध्ये करायच्यात 25 धाबा. याही बॉल वरती षटकाराला तर पुन्हा एकदा सिद्धिविनायक कारव टीम मी म्हणेन विजयाच्या आशा पल्लवित करू शकते. यावेळेस आपण पाहतोय ज्या पद्धतीने उल्लेख केला आणि त्याच पद्धतीनं फलंदाज गणेश आणि गणेशच्या बॅट मधून आलाय शेपटच्या बॉल वरती बिग हिट, लांबलचक षटकार.
दोन षटक ठिकाणी झाले कंप्लीट आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाचे संघ आपण पाहतोय 27 जबांता पाटला करत असताना 28 जाबा दाफलकावरती 6 बॉल शिल्लक आहेत आणि त्यामध्ये विजयासाठी करावं लागतील 19 धाबा या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये 3 षटकार मैदानाच्या आतमध्ये कंपल्सरी ठोकावं लागतील. घासल्याशिवाय धार नाही, तलवारच्या पातीला मराठीशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला. खरं छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा ज्याने 18 पगड जाते एकत्र निर्माण करून स्वराज्य घडवलं. आज छत्रपती शिवाजी महाराज नसते ना तर कदाचित आज आपल्याला या ठिकाणी स्वराज्य देखील पाहायला मिळालं नसतं. छत्रपती शिवाजी महाराज यांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा आपण पाहतोय कडा कबड्डी गावातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि पेशणे जे ग्रामसभक आहेत सन्माननीय आदरणीय हरीश निरगुडा साहेबांचं या ठिकाणी आगमन होईल. काही क्षणातच आपण पाहतो रॉयल एंट्री त्या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर अलकरेजा त्यांची गाडी आपण पाहतोय MH 042528 त्यांचा VIP नंबर आहे आणि त्यांच्या ठिकाणी काही क्षणातच आगमन होईल. रॉयल एंट्री या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. आमच्या मुख्य द्वार पासून तुम्हाला त्या ठिकाणी काही क्षणातच ओव्हर संपल्यानंतर तिथून तुम्हाला सन्माननीय हरीश निरगुडा साहेबांचा इथे मुख्य व्यासपीठावरती आगमन होईल. थेट फायनलची मॅच भरपूर महत्वाचा सामना आहे. जिथे 6 बॉल मध्ये 19 धावा बनवायच्या. पहिल्याच बॉल वरती इथे धाव मिळाली 1 आणि एकाच्या मदतीने फलक बदलेल. या ठिकाणी दफलकावरती पाहायला मिळेल दफलकावरती 29 धावा आहेत परंतु 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये आता करायच्या 18 धावा. गणेशने एक षटकार दाखवला परंतु त्याच्या पाठमधून आता धावा येतील का? चॅम्पियन चॅम्पियन कोणता संघ या मैदानावरती चॅम्पियन होईल? मैत्री चषक 2026 मध्ये कोणता संघ कोणावरती बारी ओम साई खडकी आयोजित मैत्री चषकामध्ये कोणता संघ चॅम्पियन होईल? यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेनचा बॉल पडल्यानंतर गोल्डन स्पॉटचा बॉल होता. अतिरिक्त उचल घेणारा बॉल होता आणि तिथून डॉट बॉल आलाय. कदाचित या षटकामध्ये सागर कांबडी किंवा रागेश कांबडी असते ना तर मागचं चित्र इथं वेगळं पाहायला मिळालं असता. परंतु गणेश देखील अजूनही हार मानायला तयार नाहीये. श्री सिद्धिविनायक काराव टीम कमी लेखून चालणार नाहीये. त्याने देखील 12 बॉल मध्ये 39 धावा बनवल्यात परंतु आता सामना राहिलाय 4 बॉल करायच्यात 18 धावा. फार निर्णायक बॉल आहे, फार निर्णायक बॉल आहे. या ठिकाणी पाहिलं गेलं तर ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू फेकला जातो आणि अक्षराच्या स्वरूपात धावलेला एक अशा पद्धतीची तुम्ही जी गोलंदाजी केली ना तर कदाचित इथं थोडासा दबावा खाली गोलंदाजी करेल गोलंदाज हेमंत तुम्हाला पाहायला मिळतात. एक अष्टपैलूची भूमिका नेहमीच तो पार पाडत असतो परंतु या मॅच मध्ये सध्या तरी गोलंदाजी करतोय. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा बॉल पडल्यानंतर अगदी त्रिक दुसरे घेणारा बॉल होता. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता समीकरण राहिलाय 3 बॉल आणि आता 17ची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आणि पंचाने देखील ऑफिशियल पंचाने देखील दंडित केलाय की या अजूनही अशा पद्धतीचे चेंडू तुम्ही हाताळले तर कदाचित आम्ही तुम्हाला दंडित करू. 3 बॉल 18ची गरज परंतु याही वेळेस हा चेंडू फार निर्णायक होता आणि ह्या चेंडूवरती इथे डॉट बॉल आलाय. 3 बॉल मध्ये करायचे होता 17 धावा परंतु मैदानाच्या आतमध्ये समीकरण राहिले 2 बॉल 17ची गरज. या मॅच मध्ये पूर्णपणे मॅच मध्ये गुसरंपाडा टीमनं आता वापसी केली आहे. श्री सिद्धिविनायक काराव टीमनं टीमची 17 वापसी पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो शॉर्ट ऑफ लेनचा बॉल इथे नो फेकलाय म्हणजे जता येणारा बॉल हा फ्री पाहायला मिळेल. इथे 2 बॉल विजयासाठी 16 धावा संख्येची गरज. 2 बॉल मध्ये 16 धावा कदाचित 2 बॉल मध्ये 12 धावा बनवू शकले असता परंतु हा चेंडूपती नो आला. त्यावरती षटकाराला तर पुन्हा एकदा श्री सिद्धिविनायक कारो टीम मैदानाच्या आतमध्ये विजयाच्या दिशेने जाऊ शकते. परंतु यावेळेस पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टिकच्या बाहेर कदाचित मी म्हणेन इथे दत्तकृपा गुडसरंपाडा बीज संघ मैदानाच्या आतमध्ये चुक्या करतोय आणि अशा पद्धतीचे तुम्ही जर चुक्या केल्या तर तुम्हाला इथून सामना सोडून द्यावा लागेल. कारण मैदानाच्या आतमध्ये नेहमीच म्हणतो ना आम्ही एक चूक तुम्हाला मैदानातून बाहेर काढू शकते. 2 बॉल 15ची गरज आहे. यावेळेस पुन्हा एकदा अनंत कार्पेटना पूर्णपणे सामना या ठिकाणी स्पष्ट चित्र दिसलं. आता प्रत्येक आमच्या प्रेक्षक वर्गाने देखील हा सामना कळून चुकला की आता 1 बॉल 14 धावा होणार नाहीये कारण 2 बॉल मध्ये 15 करायच्या होत्या परंतु आता 1 बॉल 14ची गरज. कोणता संघ चॅम्पियन इथून स्पष्टपणे दिसलाय. दत्तकृपा गुडसरंपाडा बीज संघ सध्या तरी चॅम्पियन या स्पर्धेमध्ये होत असताना पाहायला मिळालाय परंतु यावेळेस आपण पाहतोय सध्या तरी गुडसरंपाडा बी संघ
ओम साई खडकी आयोजित 2026 मध्ये इथे आपण पाहतोय दत्तकृपा घुडसरमपाडा बी संघ चॅम्पियनीचं चॅम्पियन ठोकोडूचे पाहतोय संपूर्ण सामना संपन्न झाल्याने त्या ठिकाणी आपण पाहतोय रॉयल एंट्री तुम्हाला पाहायला मिळते एका दोस्ती दुनियेतील राजा माणूस आणि खडकी गावाचा कोणी झपाट्याने विकास केला असेल ना तर हा एक व्यक्तिमत्व